जय शिवराय, जय भीम. आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसेविका, लेखिका आणि कवयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा म्हणजे एक थोर व्यक्तिमत्व. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षणाला सुरुवात केली. विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचं पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केलेत का? कुणाला अध्यापन केल्याची कुठे नोंद आहे का? तसा कुठलाही पुरातत्वीय किंवा ऐतिहासिक असा पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावर बंदी घातली होती, त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल नितांत आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दाम्पत्यांनी घातला आणि सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य शिक्षिका आहेत. त्यांनी सर्व समाजातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिले. सावित्रीबाई फुलेंच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीला देखील शिकवले असते, एवढ्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या. सावित्रीबाई फुले या अत्यंत संवेदनशील आणि कारुण्यमय मनाच्या होत्या, त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढल्या. सावित्रीबाई फुले या प्रागतिक विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, नवस, उपास-तापास इत्यादी अंधश्रद्धेविरुद्ध कडाडून हल्ला केला. त्या म्हणतात, धोंडे मुले देती, नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. नवसाने जर मुलं होणार असतील तर लग्न करायची काय गरज, असा सवाल सावित्रीबाई विचारतात. आणि सनातनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत त्यांच्याकडे होती आणि ही हिंमत त्यांना आधुनिक शिक्षणाने आली होती. अशा भारतातील आद्य शिक्षिकेला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. धन्यवाद.